तर यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, ॲडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाउज शिवून न दिल्यामुळे चक्क एका टेलरला 15,000चा दंड ठोठावण्यात आलाय। होय, महाराष्ट्रातल्या धाराशिव मधली ही घटना आहे। स्वाती कस्तुरे यांनी टेलरना वेळेत ब्लाउज न दिल्यामुळे थेट ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती। टेलर नेहा संत यांना आता दंड ठोठावण्यात आलेला आहे। 2 ब्लाउज शिवण्यासाठी म्हणून एकूण 6,300 रुपये झाले होते। त्यातले अर्धे पैसे म्हणजे 3,000 रुपये देण्यातही आले, पण वेळेवर ब्लाउज दिलं नाही। त्यात फोन आणि मेसेज सुद्धा करण्यात आले, परंतु त्यालाही पाठपुरावा केल्यानंतर ब्लाउज न मिळाल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करण्यात आली आणि यानंतर 15,000चा दंड टेलर नेहा संत यांना ठोठावण्यात आला आहे। एक मुंजीचा कार्यक्रम होता, त्याकरता महागडा असं 2 ब्लाउज शिवण्याकरता त्यांना दिलेले होते आणि मग नंतर जवळपास त्यांनी ते ब्लाउज जे आहे ते जानेवारी 25 जानेवारीला द्यायच्या ऐवजी ते ब्लाउज तिने मे पर्यंत दिलं नाही। कंझ्युमर आयोगानं यामध्ये 10,000 रुपये मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी आणि 5,000 रुपये जे आहेत तो वेगळा असा दंड त्यांना आकारलेला आहे।